ग्रंथदिंडी प्रारंभ झाली आहे। जर बघितलं आपण तर मी एका बाजूला माझ्या उजव्या बाजूला संसद आहे आणि डाव्या बाजूला गुरुद्वारा रकाबगंज आहे आणि दरम्यान आपल्याला ही ग्रंथदिंडी प्रारंभ झाली असले पाहायला मिळालंय। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये ग्रंथदिंडी प्रारंभ झालेली आहे। आपण कुठून आला? खूप सुंदर, खूप छान वाटत आहे अगदी की आज खऱ्या अर्थानं दिल्ली दरबारी आमच्या मराठी भाषेचा झेंडा फडकवतोय आम्ही। अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर दिल्ली जी देशाची राजधानी तर आहेच पण सगळ्या भारतवासियांच्या मनाची राजधानी आहे आणि त्या मनाच्या राजधानीत माय मराठी आज राज्य करते आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि 3 दिवस विविध कार्यक्रम असणार आहे। या कार्यक्रमामध्ये खास करून महिलांसाठी काय विशेष कार्यक्रम असणार आहे? महिलांसाठी आज तरी मला असं वाटतं की विशेष कार्यक्रम दिसत नाही, परंतु एक महिला अध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि आज अभिजात दर्जेला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत असताना एक महिला त्याचं प्रतिनिधित्व करते हे खूप मोठं आहे आमच्यासाठी आणि अभिमानाचं आहे। महिला अध्यक्ष महामंडळाच्या आणि त्या संमेलनाच्या सुद्धा यानंतर बघितलं तर सावित्रीचं रूप घेऊन देखील काही महिला इथे आलेल्या आहेत। आपल्याला जर पाहायला मिळालं तर सावित्रीचं रूप घेऊन हातामध्ये पाटी घेऊन आपण कुठून आलेला? मी साताऱ्यावरून आलेली आहे। माता सावित्रीच्या नायगावातनं मी आलेली आहे। आमच्या जिल्ह्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि त्यांचं कर्तृत्व मात्र संपूर्ण देशाच्या बाहेर सुद्धा आज जात आहे। आज दिल्लीमध्ये माझी मुलगी घेऊन आले मी सोबत, जिनं कर्तृत्व स्वतः लिहिलंय ते सांगेल गायन तुम्हाला। आमचं समाज प्रबोधन आहे। ही माझी माता जिनं मला शिकवलं, जिनं मला समाजापुढे आणलं आणि जिनं मला संस्काराची नाळ दिली ती माझी जिजाऊ रमाई आणि सावित्रीबाई फुले ह्या आधी माझ्या आई आहेत, माता आहेत, त्यांच्यावर आमच्या स्वरचना माय जिजाऊ आमुची आम्ही ती जागले की माय रमाई आमुची आम्ही ती जागले की आम्ही ती जागले की माय सावित्री आमुची आम्ही ती जागले की जेलीला उनवारा दगड गोटे आणि शेण जेलीला उनवारा दगड गोटे आणि शेण तेव्हा कुठे आले आमुच्या हाती वही आणि पेन तेव्हा कुठे आले आमुच्या हाती वही आणि पेन। तुम्ही किती संस्कृती शिका, शिक्षण घ्या, उच्च पदावर जा, पण माता सावित्रीला विसरू नका। सावित्रीचे उपकार विसरता येणार नाही अशा प्रकारचा माहोल आहे। जर माहोल बघितला आपण तर आता लेझिम नृत्य सुरू झालेलं आहे। एकीकडे ग्रंथदिंडीच्या याच्यात जर बघितलं लेझिम महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राचं लोककला दर्शन, सांस्कृतिक दर्शन दाखवण्याचा प्रयत्न आहे। बागेत चित्ररथ आहे। अशा प्रकारचा संपूर्ण माहोल जो आहे तो मराठीमय झालाय। राजधानी दिल्ली या निमित्ताने मराठी अभिजात दर्जा मिळाल्यानंतर एक प्रकारे आनंद उत्सवामध्ये आहे आणि या आनंद उत्सवाच्या निमित्ताने जे साहित्य संमेलन होत आहे त्या साहित्य संमेलनामध्ये सुरुवात झालेली आहे ग्रंथदिंडीला। ग्रंथदिंडीच्या सुरुवातीला जर बघितलं आपण नाशिकचं ढोल पथक, त्यानंतर आता जर बघितलं हा चित्ररथ, लेझिम, डान्स, गोंधळी अशा प्रकारे सगळ्या यातून सगळं महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आनंद उत्सवाच्या एकीकडे गोंधळाच्या निमित्ताने जे महाराष्ट्राची संस्कृती आहे ती जोपासण्याचा प्रयत्न होतोय आणि या निमित्ताने जर बघितलं आपण तर जे ग्रंथदिंडीच्या सुरुवातीलाच एक प्रकारे सर्व महिलांच्या हाती सुरुवातीला ग्रंथदिंडी देण्यात आल्या, ते ग्रंथीची स्वार त्यांना देण्यात आल्या त्या। आणि यामध्ये जर बघितलं तर एका बाजूला जर बघितलं आपण तर संसद आहे, दुसऱ्या बाजूला एकीकडे तालकटोरा मैदान आणि या सगळ्यामध्ये आनंद उत्सव सुरू झालेला आहे। आनंदाच्या निमित्ताने ही जी दिंडी आहे, दिंडीमध्ये आता आपल्याला वारी देखील पाहायला मिळते। वारीच्या निमित्ताने ही साहित्याची वारी आपण पाहतोय। साहित्याच्या वारीमध्ये हातात टाळकरी ज्या पद्धतीनं मृदुंगाच्या याच्यावर नाद करत आहे, मृदुंगाचं नृत्य करत आहे आणि टाळीच्या सुराच्या मृदुंगाच्या सोबत हे आता साहित्याची वारी सुरू झालेली आहे, ग्रंथदिंडी सुरू झालेली आहे। आणि ग्रंथदिंडीच्या निमित्ताने संपूर्ण माहोल जो आहे दिल्लीच्या रस्त्यावरती जो आपला माहोल आपल्याला पाहायला मिळतोय हा माहोल जो आहे एक प्रकारे आनंदाचा, उत्सवाचा, मराठी अभिजात दर्जा मिळाल्याचा जो आनंद आहे तो आनंद आपल्याला इथं पाहायला मिळतोय। मराठी साहित्य परिषदेच्या वतीने वारकरी इथे आलेले आहेत, वारकऱ्यांच्या सोबत टाळकरी आहेत आणि टाळकऱ्यांसोबत जर बघितलं तर हा माहोल आता समोर जाताना बघतोय। समोर जर बघितलं आपण तर आता इथे नाशिक आणि पुण्यामधून आलेले कलाकार हे कळशी नृत्य करतानाही आपल्याला पाहायला मिळते। असा जो आनंद, ज्या आनंदाच्या निमित्ताने हे सगळे मुलं असो ही संपूर्ण दिंडी आता हळूहळू पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। समोर जर बघितलं तर आता समोर विविध
हे नृत्य सुरू झालेले आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं धनगरी नृत्य आता सुरू झालेलं आहे आणि धनगरी नंतर पोखराज आहे. पोखराज काय म्हणतो त्याशी पोखराज तू डान्स नृत्य करतोय, काय विशेष? पोतराज करतोय मी. समोर तुम्हाला पोतराज थोडासा डान्स दाखवतो. हा डान्स हे नृत्य आहे पोखराजाचं. तू कुठून आलेला आहे? मी पुण्यावरून आलो आहे. काय म्हणशील, काय गाशील, कसं गाशील? खूप मजा वाटते मला. पहिल्यांदा मी दिल्लीमध्ये आलो आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांना मी दिल्लीमध्ये साजरा करतो. याच्यामध्ये मला खूप अभिमान वाटत आहे आणि खूप आनंद पण होत आहे. आनंद होत आहे. हे पोखराज आहे. त्यानंतर जर बघितलं समोर नाशिकचे ढोल ताशे नागपट जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळते. एक प्रकारे हा जो आनंद आहे अशा प्रकारची संपूर्ण दिंडी आहे. नाशिक ढोल, पोखराज नृत्य, सोयाचं नृत्य, त्यानंतर धनगरी नृत्य अशा प्रकारे हा माहोल तयार झालेला आहे आणि आनंद उत्सव जो आहे या आनंद उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण माहोल हा खास करून मराठी जनाच्या निमित्ताने झालेला आहे.